नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल। आज आपण दुसरा धडा बघणार आहोत। पहिला आपण क्षेत्र भेटवायला, आता आपण दुसरा स्थान आणि विस्तार। स्थान आणि विस्तार आपण ज्या देशाचा अभ्यास करणार असतो त्या देशाचं स्थान आणि विस्तार आपल्याला माहीत असणं फार गरजेचं असतं। आणि या वर्षी तुम्हाला ब्राझील आणि भारत यांचा तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे। तुलनात्मक अभ्यास आणि म्हणून या दोन्ही देशांचं स्थान विस्तार, या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या दोन्ही देशातील वैशिष्ट्ये, या दोन्ही देशातील विविधता याच्याविषयी थोडक्यात आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत। आणि साधारण आपल्याला या पाठावर नेमके कोणते प्रश्न विचारले जातात त्याची चर्चा करणार आहोत। तर आता बघूया आपण पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच दोन सूचक विधानं दिलेली आहेत। एक भारताचा नकाशा दिलाय आणि दुसरा तुम्हाला झेंडा दिलाय भारताचा आणि दुसरा तुम्हाला ब्राझीलचा झेंडा दिलाय आणि त्याच्यावरनं तुम्हाला काही सूचक विधानं दिलेली आहेत। त्याच्यावरनं आपल्याला तो देश ओळखायचा आहे, तो देश सहज ओळखता येईल तुम्हाला। आणि म्हणून आपण आता सुरुवात करूया की भूगोल अभ्यासासाठी कोणत्या निरीक्षण क्षमता आवश्यक असतात। धड्याला सुरुवात करण्याआधी आपण निरीक्षण क्षमता बघूया। त्या निरीक्षण क्षमता असणं का गरजेचं आहे, कारण प्रात्यक्षिक भूगोलमध्ये निरीक्षण क्षमता जर आपल्याकडे असल्या तर अनेक गोष्टींचा अभ्यास, तुलनात्मक अभ्यास करताना त्या निरीक्षण क्षमता आपल्याला फार मदतीला येत असतात। बघा, तर भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी परिणामकारक आकलनासाठी काही क्षमता आपल्याला आत्मसात कराव्या लागतात। त्याच्यातल्या क्षमता: 1 निरीक्षण क्षमता, 2 वर्गीकरण, 3 फरक, 4 तुलना, 5 नकाशा वाचन, 6 मूल्यमापन, 7 विश्लेषण, 8 निष्कर्ष, 9 सादरीकरण आणि 10 चिकित्सक विचार। या ज्या क्षमता आहेत, या क्षमता जर आपल्याकडे असल्या, आपण जर त्या आत्मसात केल्या तर प्रात्यक्षिक भूगोल, नैसर्गिक भूगोल या भूगोल अभ्यासामध्ये या क्षमता अत्यंत आवश्यक असतात। आणि म्हणूनच सुरुवातीलाच तुम्हाला या क्षमता प्रास्ताविकामध्ये दिलेल्या आहेत, त्या जरूर बघा, वाचा आणि आत्मसात करा। त्यानंतर भूगोल अभ्यासामध्ये आपल्याला जर एक ज्ञान जे असतं प्रात्यक्षिक भूगोलाचं, भौगोलिक घटनांचं, तर त्याचं उपयोजन करून आपण प्रदेशाचा अभ्यास कसा करू शकतो, कारण आता हे प्रदेशच पुढे येणार आहेत। आणि म्हणून त्या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपल्या ज्ञानाचं उपयोजन कसं करता येईल ते बघा बरं। भूगोलातील प्राकृतिक परिस्थितीची जाण होणे, प्रदेशातील लोकांनी परस्परांशी कसं जुळून घेतलंय ते समजतं, प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या समजतात, प्रदेशातील पर्यावरणाच्या ऱ्हासावरील उपायांचा आपण विचार करू शकतो, प्रदेशातील विविध घटनांचा क्रम लक्षात येतो व त्यातील बदलांची प्रक्रिया आपल्याला समजते, प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींना सक्षमपणे तोंड देता येते आणि प्रादेशिक असमतोलाची कारणे शोधता येतात व त्यानुसार उपयोजनांचा विचार करता येतो, प्रदेशातील भविष्यातील घटनांचा आणि समस्यांचा अंदाज आपल्याला बांधता येतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ज्या भौगोलिक ज्ञानाच्या उपयोजनाच्या प्रदेशाच्या अभ्यासासाठी होणारा फायदा आहे तो आपण बघितला। आता आपण पाठाकडे वळूया। पाठाकडे वळताना आपल्याला यावर्षी भूगोल या अभ्यासामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांची तुलना दिलेली आहे। सुरुवातीलाच आपण तुलना कोणकोणत्या गोष्टींची करणार आहोत, तर आपल्या देशाची राजधानी, त्या देशाची राजधानी, आपल्या देशाची शासन प्रणाली, त्या देशाची शासन प्रणाली, त्यानंतर त्या ठिकाणची लोकसंख्या, आपली लोकसंख्या, ही जी मुद्दे आहेत फक्त आपण मुद्द्यांनाच हात घालणार आहोत आणि मुद्द्यांवरच चर्चा करणार आहोत। म्हणजे परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेस ज्या वस्तुनिष्ठ प्रश्न जे तुम्हाला विचारले जातात त्यावेळेस ते नेमके तुमच्या लक्षात राहणार आहेत। तर बघा कोणकोणते वैशिष्ट्ये आपल्या भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये। सुरुवातीला आपण भारत बघूया आणि मग ब्राझील। तुलनात्मक घटकांमध्ये आधी आपण भारताचं बघूया। राजधानी नवी दिल्ली, शासन प्रणाली भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजेच 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आपल्या भारतामध्ये आहे। जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो। भारताचा लोकप्रिय खेळ भारताचा क्रिकेट, विशिष्ट ओळख मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत ओळखला जातो। नृत्य प्रकार भारतामध्ये कथकली, भरतनाट्यम इत्यादी आहेत। भारतामधलं आश्चर्य ताजमहल,
लोक भारतामध्ये बहुधर्मीय लोक राहतात. समुद्र किनारा भारताला लाभलेला 7500 किलोमीटरचा आणि घटक राज्य भारतामध्ये 29 घटक राज्य भारतामध्ये आहेत. हा झाला भारताचा. या ठिकाणी आपण जे महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला भारताची सांगितली. आपण आता ब्राझीलची बघूया. ब्राझीलची राजधानी सर्वांना माहिती ब्राझिलिया. पुढे शासन प्रणाली 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली ब्राझीलमध्ये आहे. जागतिक लोकसंख्येतील ब्राझीलचा क्रमांक 5वा. लोकप्रिय खेळ फुटबॉल. विशिष्ट ओळख ब्राझीलची कॉफी सुप्रसिद्ध आहे कॉफीमध्ये आणि म्हणून जगाचा कॉफी पॉट सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्यानंतर नृत्य प्रकार सांबा. आश्चर्य रिओ दी जानेरिओचा पुतळा. लोक कॅथलिक ख्रिश्चन जातीची लोक या ठिकाणी राहतात. समुद्र किनारा 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा ब्राझीलला लाभलेला आहे. घटक राज्य 26 घटक राज्य ब्राझीलमध्ये आहेत. तर ही झाली ब्राझील आणि भारताची विशिष्ट माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून ब्राझीलविषयी 2 गोष्टी विशेष सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजेच ब्राझील हा अमेरिका खंडातील आकाराने सर्वात मोठा देश आहे, दक्षिण अमेरिका खंडातील. त्यानंतर ब्राझीलमध्ये फुटबॉल संघ जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असतो. ब्राझीलने जवळजवळ 5 वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. ही विशिष्ट माहिती ब्राझीलची. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणचे जे फुटबॉल प्लेयर आहेत ते सर्वांचे लाडके आणि आवडते. त्यांची नावं पेले, रोनाल्डो, डिनो इत्यादी फुटबॉलपटू ब्राझीलचे हे प्रसिद्ध आहेत. हा झाला ब्राझील आणि भारताची तुलनात्मक माहिती आपण या ठिकाणी बघितली, साधारण दोघं देशांची. आता आपण भारताचं आणि ब्राझीलचं स्थान आणि विस्तार बघणार आहोत. भारत आणि ब्राझीलचं स्थान विस्तार बघताना त्याच्यामध्ये अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आणि त्याचबरोबर त्यांचं नेमकं स्थान आणि भारताचं शेवटचं टोक या घटनांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. बघा बरं, स्थान भारताचं उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये भारताचा विस्तार आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारताचं स्थान आहे. अक्षवृत्तीय विस्तार मुख्य भूमी 8°4' उत्तर अक्षवृत्त तर 37°6' उत्तर अक्षवृत्त. अंदमान निकोबार या बेटांच्या समूहामधील 6°45' अक्षवृत्तावर इंदिरा पॉइंट हे भारताचं अति दक्षिणेकडचं टोक आहे. रेखावृत्तीय विस्तार भारताचा 67°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्तापर्यंत भारताचा विस्तार झालेला आहे. त्यानंतर भारताच्या मध्यातून गेलेलं वृत्त, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. ही झाली भारताची माहिती. भारताचं स्थान, रेखावृत्तीय स्थान, अक्षवृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थान आणि त्याचबरोबर भारताच्या मध्यातून गेलेलं वृत्त याचा आपण विचार केला. आता आपण ब्राझील बघूया. ब्राझीलचं स्थान, ब्राझीलचा विस्तार आणि ब्राझीलमधून गेलेलं रेखावृत्त दोन्ही कोणकोणते आहेत त्याचा विचार करूया आपण. ब्राझीलचं स्थान आहे पश्चिम गोलार्धात, काही भाग उत्तर गोलार्धात आणि बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त भाग दक्षिण गोलार्धात विस्तारित झालेला आहे. अमेरिका खंडाच्या दक्षिण भाग जो आहे, दक्षिण खंड जे आहे त्याच्यामध्ये ब्राझीलचं स्थान आहे. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 7°15' उत्तर अक्षवृत्तावर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्तावर अक्षवृत्तीय स्थान आहे. आता रेखावृत्तीय स्थान, रेखावृत्तीय स्थानमध्ये 34°45' पश्चिम रेखावृत्तावर ते 73°48' पश्चिम रेखावृत्तावर हा ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार आहे. त्यानंतर ब्राझीलमधून कोणकोणते वृत्त गेलेले आहेत? ब्राझीलमधून उत्तर भागातून विषुववृत्त तर दक्षिण भागातून मकर वृत्त गेले. म्हणजे ब्राझीलमधून 2 वृत्त गेले तर भारतामधून 1 वृत्त गेले. तर अशा पद्धतीने ब्राझील आणि भारत या दोघांचा आपण अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय जे स्थान आणि विस्तार आहे तो आपण बघितला. त्यानंतर आपण विचार करणार आहोत तर ऐतिहासिक पार्श्वभूमी ब्राझील आणि भारताला कशी लाभलेली आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी, स्वातंत्र्यानंतर याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत आत्ता सद्यस्थितीमध्ये कसा आहे आणि ब्राझील कसा आहे. सुरुवातीला आपण भारताचं बघूया आणि त्याच्यानंतर ब्राझीलचं. सुरुवातीला भारताचं बघा. परकीय राजवट भारतामध्ये सुमारे 150 वर्षे होती आणि आपल्यावर अधिराज्य गाजवणारे इंग्रज होते.
त्यानंतर स्वातंत्र्य दिन आपला कोणता आहे भारताचा, तर 15 ऑगस्ट 1947. स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या आपल्या भारतापुढे ज्या होत्या त्याच्यात म्हणजे प्रमुख 3 युद्ध भारताने केली आणि हे 3 युद्ध जी होती ती 3 युद्ध कोणाकोणाबरोबर झाली. पहिलं 1962ला चीन बरोबर झालं, 1965ला पाकिस्तान बरोबर झालं आणि 1971 मध्ये पुन्हा पाकिस्तान बरोबर. असे 3 युद्ध आपले भारताचे झालेत. दुष्काळ परिस्थिती आपल्या भारतामध्ये बऱ्याच वेळेस निर्माण होत असते कारण मोसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे भारतामध्ये दुष्काळ परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते आणि त्याला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागत असतं. आता आपण ब्राझीलची बघूया. ब्राझील सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. स्वातंत्र्य दिन ब्राझीलचा 7 सप्टेंबर 1822. स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या त्यांच्या काय होत्या, तर विविध वित्तीय समस्या त्यांना होत्या. तर या ठिकाणी आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सध्याची स्थिती ब्राझील आणि भारताची पाहिली. आता आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये काही महत्त्वाची जी माहिती आहे ती मी तुम्हाला ब्राझील आणि भारताची देणार आहे. भारताची माहिती काय आहे, तर भारत हा विकसनशील देश असून प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विकसनशील देश असून प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्योत्तर काळानंतर विविध टप्प्यात आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. परिणामी भारताच्या आर्थिक विकासाचा वेग आता वाढलेला आहे. भारताचा विकासाचा वेग वाढला आहे आणि म्हणूनच भारत अनेक क्षेत्रामध्ये आता आघाडीवर गेलेला आहे. भारताच्या लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचं म्हणजे तरुणाईचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिलं जातं. भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिलं जातं कारण आपली जी लोकसंख्या कार्यप्रवण लोकसंख्या किंवा भारताची जी लोकसंख्या आहे कार्यशील गटातील लोकसंख्या म्हणजे तरुणांचं प्रमाण भारताच्या कार्यशील गटामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जाते. तसंच आता आपण ब्राझीलचं बघूया. ब्राझील 1930 पासून तर 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती. जगातील आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझील या देशाकडे पाहिले जाते. अशा प्रकारे भारत आणि ब्राझील यांची विशेष माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण भारत आणि ब्राझील याच्यावर जे कारणे द्यासाठी प्रश्न विचारले जातात त्याच्यातले प्रमुख प्रश्न आपण बघणार आहोत. भारत आणि ब्राझील याच्यावर जे प्रमुख प्रश्न विचारले जातात त्यांचा विचार आपण आता करणार आहोत. एक पहिला प्रश्न असतो म्हणजे भारताला एक तरुणांचा देश म्हणून पाहिलं जातं तर का, त्याची काही कारणं आहेत. 3 कारणं मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कारणे द्यासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 1. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचं तरुणांचं प्रमाण तुलनेने अधिक आहे. 2. भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील ज्येष्ठ नागरिक व बालक या गटातील लोकांचं प्रमाण तुलनेने कमी आहे म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिलं जातं. हे प्रमुख कारण आणि म्हणून भारत हा तरुणांचा देश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. कारणे द्यायला हा प्रश्न विचारला जातो. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो ब्राझीलवर की ब्राझीलला कॉफी पॉट का म्हटलं जातं, तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला सांगते बघा. 1. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. 2. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचं उत्पादन ब्राझील देशात होते. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक निर्यात केली जात असते आणि म्हणून ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक तुलनात्मक अभ्यास, स्थान विस्तार, ऐतिहासिक माहिती एवढाच भाग फक्त या पाठात दिलेला आहे आणि त्याचा आपण या ठिकाणी सारासार विचार केलेला आहे. पाठ या ठिकाणी संपला बाळांनो. अजून काही चर्चा असतील तर आपण पुढच्या पाठामध्ये करणार आहोतच. घरचा अभ्यास याच्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न देऊ इच्छिते तर तो तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला भूगोलाचा नकाशा दिलेला आहे, त्या नकाशाचं निरीक्षण करा. पाठात दिलेला आहे बघा. भूगोलाच्या नकाशाचं निरीक्षण करा आणि त्याच्यातील दिशा, शेजारील देश आणि शेजारील जलाशय यांचा निरीक्षणातून अभ्यास करा
आणि तो अभ्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये नकाशाचं निरीक्षण करून त्याची प्रश्न उत्तर लिहा. उदाहरणार्थ जसं दिशा म्हणजे उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व. मग या दिशा लिहिल्यात की त्या त्या दिशाला कोणकोणते देश भारताचे आहेत, भारताच्या त्या त्या दिशेला कोणकोणते देश आहेत आणि कोणकोणते जलाशय आहेत. तसंच ब्राझीलचं करा. दोन्ही देशांचे नकाशे वाचा. दोन्ही देशांचे नकाशे वाचून झाल्यानंतर त्या नकाशांचं निरीक्षण करा आणि त्याच्यावर आधारित दिशा, शेजारील देश आणि शेजारील जलाशय म्हणजे उपसागर, सागर, महासागर जे काही असतील त्यांचा अभ्यास करा आणि निरीक्षणाच्या नोंदी करा. धन्यवाद बाळांनो. पाठ या ठिकाणी संपला. पुन्हा लवकरच भेटूया तिसरा पाठ घेऊन. धन्यवाद.